नीट पेपरफुटीचा निषेध करत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलन स्थळावरून अचानकपणे दूर नेले। उपोषणाच्या 21व्या दिवशी पोलिसांनी अचानक सकाळी 7:15 वाजता कारवाई करत सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतले। हायकोर्टाचा आदेश असल्याने तुम्हाला रुग्णालयात न्यावंच लागेल असं दिल्ली पोलिसांनी म्हणत वांगचुक यांना ताब्यात घेतले। या प्रकारानंतर जंतर मंतरवर प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे। पोलिसांनी या भागात दंगल नियंत्रण पथक तैनात केले। विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे। दरम्यान पोलिसांनी वांगचुक यांना दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात नेलं असून त्यांना आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले। सोनम वांगचुक शुद्धीवर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर सोनम वांगचुक यांना पोलिसांनी शिवीगाळ करत नेले असा आरोप काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केलाय। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केली आहे। दिल्ली पोलीसचे 40 लोक सिव्हिल ड्रेस मध्ये आले, चादर घेऊन आले आणि सोनम सरांना इथं धक्कामुक्की करून शिवीगाळ करून इथून घेऊन गेले। आणि मी ज्या मित्राकडे गेलो होतो अनिश गावंडे, अनिशकडे मी रोज सकाळी 7 वाजता जात असतो फ्रेश होण्यासाठी। पोलीस बरोबर त्याच टायमाला आली आणि अनिशच्या घरासमोर मला पोलीस मारलं। माझ्या तोंडावर हात ठेवला। जेव्हा मी मदतीसाठी हात लावली मला इथून मागून भिंतीवरनं चढून यावं लागलं। पोलिसांनी बॅरिकेड लावून ठेवले होते, पोलीस आत नव्हते येऊ देत मला, तर मला ह्या भिंतीवरनं चढून यावं लागलं लपून। पोलिसांनी सोनम सरांना फोर्सफुली घेऊन गेलेले। इथून निघायच्या आधी माझं सोनम सरांसोबत बोलणं झालं होतं। आम्ही 20 जुलैचा मार्चची प्लॅनिंग करत होतो आणि सोनम सर म्हणलो ते 20 जुलैचा मार्च आपला चांगला झाला पाहिजे। 20 तारखेला इथून मार्च करणार आहे आणि तो हॉस्पिटलाइज होणार नाही सरांनी स्वतः सांगितलं होतं। आज जे पोलिसांनी केलेले, आज जे मोदींनी केलेले ते अतिशय नीच हरकत आहे। ही जी सरकार आहे ही तानाशाही सरकार आहे आणि आजपर्यंत आम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागत होतो, आता नरेंद्र मोदीचा राजीनामा मागू जे त्यांनी सोनम वांगचुक सोबत केले। तर या सगळ्या कारवाईवर बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत। सुषमाताई नमस्कार। खरं तर ज्या प्रकारे सोनम वांगचुक यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, बळाचा वापर करून या आंदोलकांना मारहाण झाली, हे सगळं अपेक्षित होतं तुम्हाला? हे अजिबातच अपेक्षित नव्हतं। मला वाटलं होतं की सरकारमध्ये थोडी तरी संवेदना शिल्लक असेल। परवालाही मी त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट देताना असं सांगितलं होतं की परवा थोडा वर खाली बीपी सातत्याने होत होता, वेगवेगळ्या वेळेला दर 2 मिनिटांनी बीपी त्यांचा वेगवेगळा येत होता। माझ्या माहितीप्रमाणे तो 105/70 वगैरे होता आणि त्याही वेळेला ते डॉक्टरांना सांगत होते की जरी व्हायटल सिम्पटम्स वर खाली असतील तरी सुद्धा माझी तब्येत बरी आहे। त्यांनी स्वतः ट्विट करत ती माहिती दिली होती आणि सांगितलं होतं की मी प्रकृती बरी नाहीये पण अगदीच बिघडली असं काही नाही, मी 20 तारखेपर्यंत तग धरू शकतो। विशेष म्हणजे 20 तारखेला विरोधी पक्षातले अनेक नेते जंतर मंतरला रस्त्यावर उतरणार होते आणि मार्च करणार होते। असे एकूण आंदोलनाचा अर्थात ते होणार आहे। हे सगळं नियोजन चालू असताना मला आश्चर्य याचं वाटतंय की या सरकारला हा कुठला अहंकार आहे, हा कुठला दर्प आहे सत्तेचा, ही तिथे येऊन उचलून नेण्यापर्यंत यांची मजल जाते। पण त्यापेक्षा जर ते चर्चेच्या पातळीवर आले होते, सामंजस्याच्या पातळीवर आले असते आणि त्यांनी बोलणी केली असती आणि मग सांगितलं असतं की ठीक आहे तुमच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे, तब्येतीची काळजी असेल तर त्यांनी तिथे चर्चा केली असती। तब्येतीची काळजी असणारे लोक अशा तर काही कारणाने सुषमा अंधारे यांचा रेंजचा प्रॉब्लेम येतोय। मात्र उपोषणाच्या 21व्या दिवशी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। सफदरजंग रुग्णालयामध्ये वांगचुक यांना नेण्यात आलेलं आहे। जंतर मंतरवर येण्यास इतर कार्यकर्त्यांना किंवा अगदी अभिजित दिपके यांना देखील येण्यास मनाई करण्यात येत होती। मात्र अभिजित दिपके हे सध्या दाखल झालेले आहेत। भिंतीवरून उडी मारून मागच्या बाजूने ते सध्या जंतर मंतरवर दाखल झाल्याचं समजतंय। जंतर मंतरवर प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे। दरम्यान सोनम वांगचुक यांच्यावरच्या या कारवाईवर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात। दिल्ली पोलिसांनी ज्या पद्धतीने सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून उचलून रुग्णालयात नेलं ते पाहता
केंद्र सरकारचा विश्वास हा संवाद आणि लोकशाहीवर नाही तर केवळ दडपशाहीवर आहे असंच त्याच्यातून दिसून येतं. सरकारला विद्यार्थ्यांच्या जीवाऐवजी देशाच्या तरुणांच्या भावनांच्या ऐवजी धर्मेंद्र प्रधानचं मंत्रिपद हे जास्त महत्त्वाचं वाटलं आणि संवादाऐवजी त्यांनी असा निर्णय घेतला आणि लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनाला आणखी पाठिंबा द्यावा, आपापल्या स्तरावर आंदोलन करावं, 20 तारखेचा मोर्चा अत्यंत यशस्वी करावा. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सोनम वांगचुक यांच्यावरच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिल्या. आपण पाहूयात. पिटिशन हे भाजपच्या माणसांनीच केलं असेल आणि हे कोर्टाकडनं त्यांनी वधवून घेतलं आणि आता म्हणायचं की कोर्टाच्या सांगण्यावरनं आम्ही त्यांना हॉस्पिटलाइज केलं. तर इतकी बनेल माणसं आहेत, इतकी ज्यांना भावना शून्य, त्यांना कुठल्याही प्रकारच्या भावना नाही, हृदय नाही, संवेदना नाही, अशी भावना शून्य माणसं आता राजकारणी झालेली आहेत. म्हणून हे देशाचं दुर्दैव आहे. त्यांना आंदोलनाची, उपोषणाची भाषाही कळत नाही आणि महत्वही कळत नाही. तर आताच्या घटनेला मला खूप वाईट वाटतंय, खूप राग येतोय आणि मला असं वाटतंय की 20 तारखेचं आंदोलन हे झालंच पाहिजे. सोनम वांगचुक यांचं आंदोलन मोडून काढलेलं आहे. देशात हुकुमशाही सुरू आहे असा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केलाय. तसंच अण्णा हजारेंनी आपली भूमिका मांडली पाहिजे असंही ते म्हणतात. आंदोलन व्हायच्या आधीच त्यांना दुर्दैवानं त्या ठिकाणी उचलण्यात आलं. कोर्टाची ऑर्डर कोणी घेतली? सरकारनंच त्या ठिकाणी घेतली. कोर्टातून ऑर्डर घेऊन तब्येतीच्या कारणास्तव हे आंदोलन मोडायचं आणि जो मूळ मुद्दा काँग्रेस आणि राहुल गांधींनी आणि सगळ्या देशातल्या लोकांनी विचारलेला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, हा विषय बाजूला ठेवायचा प्रयत्न होतोय. मला वाटतंय मी म्हटलं तसं हुकुमशाही ही या देशामध्ये सुरू झालेली आहे. तर देशात हुकुमशाही सुरू आहे असं सतेज पाटलांनी म्हटलेलं आहे. त्यासोबतच अण्णा हजारेंनी आता आपली भूमिका मांडली पाहिजे असं देखील सतेज पाटील यांनी म्हटलंय. तर वांगचुकांना सध्या सफदरजंग रुग्णालयामध्ये नेल्याची माहिती आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं समजतंय. मात्र जंतर मंतरवर प्रचंड गोंधळ आहे. कार्यकर्ते मोठ्या संख्येनं अजूनही जंतर मंतरकडे येत आहेत. जंतर मंतरवर दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलंय. तर सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं रुग्णालयात नेल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आता स्पष्टीकरण दिलंय. आपण पाहूयात. ऑनरेबल हाईकोर्ट के आदेशानुसार और हेल्थ कंडीशंस और मेडिकल एडवाइस के अनुसार श्री सोनम वांगचुक जी को यहाँ से अप्रोप्रिएट गवर्नमेंट हॉस्पिटल जो मच नीडेड मेडिकल इंटरवेंशन है उसके लिए ले जाया गया है और अंडर मेडिकल सुपरविजन. दैट्स इट. तर दिल्ली पोलिसांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. आंदोलकांनी लवकरात लवकर शांततेनं हा परिसर रिकामा करावा अशी आमची आंदोलकांना विनंती आहे असं पोलीस म्हणतात. मात्र दुसऱ्या बाजूला आंदोलकांना जोरदार मारहाण केल्याची दृश्यही आपण पाहतोय. तर देशातली लोकशाही बळाचा वापर करून मोडून काढण्यात आलेली आहे. आदित्य ठाकरेंनी एक्सपोज करत या घटनेवर हल्लाबोल केलाय. मंत्र्यांविरोधात विद्यार्थ्यांचं शांततेतलं आंदोलनही सहन होईना का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आपण आदित्य ठाकरेंचे एक्सपोज पाहूयात. काय निर्लज्जपणा आहे. देशातली लोकशाही बळाचा वापर करून मोडून काढले. विद्यार्थ्यांचं शांततेतलं आंदोलनही सहन होईना. अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी कडाडून टीका केलेली आहे. तर सोनम वांगचुक यांच्या पत्नीने देखील एक्सपोज करत त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिलेली आहे. सोनम वांगचुक आणि मी सध्या सफदरजंग रुग्णालयामध्ये आहे आणि सोनम वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. परवानगीशिवाय सोनम यांना कोणतेही सलाईन औषध देऊ नये सोनम वांगचुक यांच्या पत्नीने ही मागणी केली आहे. तर वांगचुक यांच्या पत्नीने एक्सपोज करत ही माहिती दिलेली आहे. सोनम वांगचुक यांच्यासोबत त्यांच्या पत्नी देखील सध्या सफदरजंग रुग्णालयामध्ये असल्याचं समजतंय. त्यांच्या पत्नीनं एक्सपोज करत ही माहिती दिलेली आहे. त्यांच्या परवानगीशिवाय सोनम यांना कोणतेही सलाईन किंवा औषध देऊ नये अशी मागणी त्यांच्या पत्नीनं केली आहे.
तर न्यायालयाच्या सांगण्यानुसार आम्ही ही कारवाई केलेली आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण आहे. मात्र आता त्यांना रुग्णालयात नेल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय. मात्र त्यांच्या पत्नीनं अशी मागणी केलेली आहे की जोपर्यंत त्यांची परवानगी मिळत नाही तोपर्यंत कुठलंही सलाईन किंवा औषध त्यांना देऊ नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.